गोकुळ दूध संघाच्या प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी सुजय कदम याची 15 दिवसात बदली झाली आहे। अनेक संस्थांना बेकायदेशीररित्या क्लीन चिट देणाऱ्या अधिकाऱ्याची बदली झाली आहे। चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या मागणीला यश मिळाले। अधिकारी सुजय कदम यांची कोल्हापूरमधून आता शाहूवाडीत बदली झाली आहे। राष्ट्रवादीच्या गडिंग्लजमधील नेते प्रकाश पाताडे यांचा सक्का भाचा असल्याने आधीची झालेली बदली आणि भूमिका ही संशयास्पद होती। 16:04 PM कोल्हापूर बदलीचा आदेश निघाल्यानंतर अधिकारी कदम हे रात्री पुन्हा कार्यालयात आले। बदलीच्या आदेशानंतर अधिकारी सुजय कदम यांनी बेकायदेशीर फाइल्स क्लिअर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे। अधिकारी सुजय कदम याची शाहूवाडीत बदली झालेली आहे। दरम्यान कोल्हापूर बदलीचा आदेश आल्यानंतर कदम हे पुन्हा रात्री कार्यालयात आले होते। त्यांनी फाइल्स क्लिअर केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला। आमदार शिवाजी पाटील यांनी हा गंभीर आणि खळबळजनक आरोप ठेवला आहे। बदलीच्या आदेशानंतरही सुजय कदम हे कार्यालयात का आले असा सवाल आता उपस्थित होतोय। दरम्यान पुन्हा कार्यालयात येऊन काही बेकायदेशीर फाइल्स क्लिअर केल्याचा आरोप आमदार शिवाजी पाटील यांनी केला। या आरोपाबाबत ते हायकोर्टात जाणार असल्याची माहिती आमदारांनी दिली आहे। एकदा बदलीचा झालेला आदेश आणि त्यानंतर पुन्हा सुजय कदम यांचं कार्यालयात येणं हे आता नव्या प्रश्नाला जन्म देणार आहे। दरम्यान आमदार शिवाजी पाटील यांनी काही खळबळजनक आणि गंभीर आरोप केले आहेत। जाणून बुजून सुजय कदम हे कार्यालयात आले आणि त्यांनी अनेक बेकायदेशीर फाइल्स क्लिअर केल्या असाही त्यांच्यावर आरोप आहे। आमचे प्रतिनिधी संदीप राजूळकर आपल्यासोबत जोडले जात आहेत। संदीप, अतिशय धक्कादायक बातमी आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक अधिकारी ज्याच्यावर गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे, दुसरी त्याच्यातली बातमी होती की त्याची बदली झाली आहे आणि आत्ता तिसरी शिवाजी पाटील असं म्हणतायत की तो पुन्हा कार्यालयात आला आणि बेकायदेशीर फाइल्स त्यांनी क्लिअर केल्या। आमदारांचे दोन आरोप गंभीर आहेत। एकूण काय घडतंय हे सगळा प्रकार? अगदी ऋषी, खरं तर कोल्हापूर जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये गोकुळ हे प्रमुख सत्ता केंद्र मानलं जात आहे आणि पुढच्या वर्षी गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार आहे। त्यापूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षामध्ये एक प्रकारचा संघर्ष पाहायला मिळतोय। खरं तर सुजय कदम यांची बदली 15 दिवसांपूर्वी झाली होती आणि या 15 दिवसांमध्ये त्यांनी ज्या म्हणजे अनियमितता त्यांच्या कामामध्ये आढळलेली होती। अनेक ज्या संस्था अवसानातल्या होत्या त्या संस्था क्लिअर केल्याचा ठपका त्यांच्यावर करण्यात आलेला होता आणि त्यामुळे चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती या अधिकाऱ्याची बदली व्हावी। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याचा जो नातेवाईक असल्यामुळं ही बदली होत नव्हती अशी देखील चर्चा होती। मात्र 15 दिवसातच शिवाजी पाटील यांच्या मागणीला यश आलेलं आहे असे म्हणता येईल आणि या अधिकाऱ्याची बदली अखेर शाहूवाडीला झालेली आहे आणि शाहूवाडीचे कृष्णात ठाकरे जे तिथं सहाय्यक निबंधक होते ते आता कोल्हापूर मधलं काम पाहणार आहेत। आणि दुसरं महत्वाचं जो आपण व्हिडिओ दाखवतोय प्रेक्षकांना, बदलीची ऑर्डर निघाल्यानंतर कदम हे पुन्हा रात्री कार्यालयात आले होते काही वेळापूर्वी आणि त्यांनी जवळपास 200 फाईल क्लिअर केल्याचा ठपका जो आहे तो आमदार शिवाजी पाटील यांनी ठेवलेला आहे। त्या विरोधात ते हायकोर्टात जाणार असल्याची देखील माहिती समजते। त्यामुळे पुन्हा हे सगळं प्रकरण कोर्टात जाऊ शकतं। मात्र वादग्रस्त अधिकारी हा होता आणि गोकुळच्या राजकारणात पाहायला गेलं तर मोठी गटबाजी पाहायला मिळते, मोठं राजकारण पाहायला मिळते। त्यामुळे सुजय कदम यांची बदली म्हणजे ही भाजपसाठी प्रामुख्यानं आमदार शिवाजी पाटील यांच्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणावी लागेल। ऋषी, नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याला माहिती देत होते।